या टोपीखाली दडलंय काय असा प्रश्न विचारला तर उत्तर द्यावं लागेल एका कलाकाराचं सुपीक डोकं, जो एकलव्यासारखी विविध कलांची साधना करतो. त्याचे हात हार्मोनियमवर लिलया फिरतात. पखवाजवर त्याची सहज थाप पडते. आणि बासरीत जेव्हा तो प्राण फुंकतो तेव्हा त्यातून मधुर संगीत बाहेर पडतं. पण हा अवलिया आहे तरी कोण? याचं नाव आहे रवींद्र मालप. श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर इथे शिपाई म्हणून नोकरी करतात. अलीकडेच मालप यांना नारळाच्या झावळांपासून एक टोपी तयार करण्याची कल्पना सुचली. बरेच दिवस अगदी एकलव्यासारखेच प्रयत्न केल्यानंतर अखेर त्यांना ही टोपी तयार करण्यात यश मिळालं. या गुहागरमध्ये नारळी पोकळीची झाडं भरपूर आहेत आणि नारळाच्या झावळेपासून पात्यापासून काय बनवता येईल का एक माझ्या मनात विचार होता. त्यात एक टोपी हा एक ॲटम सक्सेस झालाय. सुरुवातीला ही अशी पाती असते, झावळीची पाती अशी आपण तोडून घ्यायची आणि व्यवस्थित ती सरळ करून आपल्याला किती लांब हवे, मोठी हवे, छोटी हवे असं करून घ्यायची आणि त्यानंतर हिला बांधायची. तो जिथपर्यंत अशी गोल करून बांधली की अशी बांधली की हे असं तयार होतं. हे असं तयार झालं, हे असं तयार होतं आणि हे तयार असं झालं की मग हे असं एकाच एक पाती, एकाच ही पाती याच्यात, ही पाती याच्यात, ही पाती याच्यात असं विणून असं पूर्ण हे झालं की हे असं पूर्ण तयार होतं. हा टोपीचा बेस झाला आणि या ज्या पात्या येतात या पात्या वरती काढायच्या, खालून अशा वरती काढायच्या. खालून वरती काढल्या की हा असा प्रकार तयार होतो. हा असा तयार झाला की या पाती आहेत वरती काढल्याच्या की या पाती आहेत की एका पातीत असं घुसवून त्याच्यात भरून असं हे बघा दिसतंय. ते असं भरून एक भरून असं पूर्ण राऊंड मारायचा. असं भरून एकात एक भरून की ही टोपी अशी तयार होते. टोपी अशी तयार झाली की अजून पूर्ण झाली. ही अशी तयार झाली की मग ह्या पात्या पुन्हा उडायच्या. मागं पुढं काय सेटिंग असेल ती करायची. त्या पात्या याच्यामध्ये घुसवल्या की ही अशी पूर्ण टोपी तयार होते. एक टोपी विणायला जवळपास 2 ते 3 तास लागतात. मात्र अत्यंत चिकाटीने याही कलेत रवींद्र मालप यांनी प्रावीण्य मिळवलं. आज ही हिरवीगार टोपी डोक्यावर घालून मालप बाहेर पडले की लोकांच्या नजरा आपोआप त्यांच्याकडे वळतात.